परिचारिका संघटनेचे 2 दिवसीय 1 तास काम बंद आंदोलन। कोलकाता व उत्तराखंड येथे डॉक्टर व परिचारिकेवर बलात्कार व हत्येच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने 2 दिवसीय 1 तास काम बंद आंदोलन पुकारले। 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता परिचारिका संघटना चंद्रपूर शाखेने 1 तास काम बंद आंदोलन करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटवर काळ्या फित्या लावत निदर्शने केले। यावेळी संघटनेचे सचिव कल्याण शेखर यांनी सांगितले की कोलकाता व उत्तराखंड येथे महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत महिला परिचारिका व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे असे नियोजन सरकारने करावे। रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या नियमित फेऱ्या व्हाव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आयोजित आंदोलनात अध्यक्ष भाग्यश्री गेडाम, संजय विश्वास, अपर्णा सरगर, यतीन शेंडे उपस्थित होते। आज 26 ऑगस्ट 2024 आजपासून आमचा 2 दिवसाचा 1 तासासाठी काम बंद आंदोलन आम्ही जाहीर केलं आहे आणि आमच्या परिचारिका संघटनाची महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरतर्फे आमच्या चंद्रपूर शाखाने यावर आपला ठाम संप जाहीर केला आहे। तर आमचा संपाचा मुद्दा असा आहे की कलकत्ता आणि उत्तराखंडमध्ये महिला कर्मचारी आणि महिला डॉक्टरवर जे अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। तसेच आपल्या रुग्णालयात किंवा बरेचसे असे रुग्णालय आहे जिथे महिला कर्मचारीसाठी पुरेसा सुरक्षा व्यवस्था नाही आहे आणि तिथे सुरक्षा कर्मचारीचा तुटवडा आहे। त्यामुळे आम्ही इथे संप पुकारलेला आहे। आमची मागणी अशी आहे की इथे महिला कर्मचारीसाठी सेपरेट रूम्स पाहिजे, सेपरेट त्यांना बाथरूम हवी आहे, त्यांना सेपरेट आपले कार्यशाळामध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी आम्ही शासनाकडे जाहीर आवाहन करतो आणि इथे आम्ही या संपाचा आपला जो मुद्दा आहे इथे आम्ही मांडत आहे।